तुमच्या मुलीला गोल चपाती बनवता नाही आली तरी चालेल, पण तिला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा, तिला फायनान्शियली इंडिपेंडंट बनवा. तो अरे अभ्यास नाही आला म्हणून सुसाईड केलं, अरे कामाचा ताण आला म्हणून सुसाईड केलं, अरे नकार दिला म्हणून सुसाईड केलं. पण हे नसतं. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये एम्प्लॉईजकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या जातात, ज्यामुळे त्यांना एक प्रकारचा मानसिक ताण येतो. तर तो मानसिक ताण त्यांनी कसा हाताळावा? ॲक्च्युली जे त्यागाचं नाव दिलंय ना, तो त्याग नाही आहे, तो त्रास आहे. पण बाई ही त्यागाची मूर्ती आहे असं म्हणून तिला त्रासामध्ये टाकलं जात आहे. बॉसला जाऊन कोणी नाही सांगत की मला कामाचा ताण येतोय. मानसिक खच्चीकरण न होऊ देता आपण आपले गोल्स कसे अचीव करू शकतो? फेसबुक स्क्रोल करताना मोटिवेशनची गरज नाही लागत. नाही ना. हे का होत आहेत रेप केसेस वगैरे? मानसिकता. समोरच्याने आरे केलं की तुम्हाला कार्य करता आलंच पाहिजे. बरोबर. कितीही विपरीत परिस्थिती असेल तरी त्या परिस्थितीच्या नाकावर टिचून तुला हवे ते साध्य करण्याचे कौशल्य, किमया आणि क्षमता तुला देवाने भरभरून दिली आहे. टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय आणि ते एक्झॅक्टली कसं ओळखावं? आणि जर समजा बाहेरचा एखादा व्यक्ती टॉक्सिक असेल तर एखाद्या वेळेस चालून जाईल, पण घरातील एखादी व्यक्ती, कुटुंबातील किंवा आपला जर पार्टनरच टॉक्सिक असेल तर त्याच्यासोबत आपले नाते कसे सांभाळायचे किंवा ते नाते कसे हाताळावे? मी बऱ्याचदा कपलमध्ये हे बघते की त्याला माझ्या मनातलं कळलं पाहिजे, माझ्या मनात काय चाललंय, तो माझा नवरा आहे त्याला कळलं पाहिजे किंवा ती माझी बायको आहे कळलं पाहिजे. नाही, माणसं आहात दोघं जण. आपण आपले मानसिक आरोग्य कसे जोपासू शकतो? तुम्ही आत्ताच मला सांगितलं की मेडिटेशन वर्क होतं, पण नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये एम्प्लॉईजकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या जातात, ज्यामुळे त्यांना एक प्रकारचा मानसिक ताण येतो. तर तो मानसिक ताण त्यांनी कसा हाताळावा? ओके. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे काम करता, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला नाईलाजाने काम करावं लागतं, पण मी म्हणेन की त्या कामामध्ये आवड निर्माण केली ना तर तो ताण नाही राहणार. आणि अशी सो कॉल्ड एक स्टेटमेंट असतं की जेवढी सॅलरी तेवढंच काम. तर मला असं वाटतं की ह्याच्या बियॉन्ड जाऊन मला एवढी सॅलरी मिळते ना तर मग मी ह्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करेन. कुठेतरी ही जी वृत्ती आहे ना ती नक्कीच कामाला येते. कारण मग ह्याच्यावर असं नका विचार करू की अरे मला एवढी सॅलरी मिळते मग मी जास्त काम का करू किंवा मी जास्त कुठेतरी मोठी उडी मारण्याचा प्रयत्न का करू, समोरचा मला यूज करून घेईल वगैरे. नाही होणार. कारण जेव्हा तुम्ही काहीतरी तुमचा हेतू चांगला असतो ना तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. भले मला आज सॅलरी तीच आहे पण मी एखादं प्रोजेक्ट स्वतःहून मागून घेऊ शकते. मी एखादं काम जे मी कधीच केलं नाही आहे पण ते काम दुसरं कोणी करत नाही आहे आणि त्या कामामध्ये खूप स्कोप आहे, ते काम मी स्वतःहून मागून घेऊ शकते. आणि राहिला प्रश्न सॅलरीचा, ताणाचा, तर तो फक्त माझं ते काम शिकण्यापर्यंत आहे. एकदा मी त्या स्किल्स जोपासल्या, एकदा मी त्या सगळ्या टेक्निक्स कामाच्या ग्रॅप केल्या आणि एकदा का मी ते सगळं काही शिकले तर पुढे माझी ग्रोथच होणार आहे आणि ती माझ्या पुढील आयुष्यासाठी फार गरजेची आहे. म्हणून कधीतरी ताण का येतो? आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या जबरदस्तीने कराव्या लागतात म्हणून ताण येतो. आणि एम्प्लॉयर, आता हे झालं एम्प्लॉईचं, पण एम्प्लॉयरच्या दृष्टीने विचार केला तर मी जर एम्प्लॉयर असेल तर माझाही एम्प्लॉईकडून फार अपेक्षा असतात की त्याने ही सगळी कामं करायला पाहिजे. म्हणजे एकदा फक्त तुम्ही का बरेच लोक बिझनेसमॅन नाही होत, का बिझनेस नाही करत? रिस्क घ्यायची नसते, हा ताण पाहिजे नसतो. तर हा कुठेतरी ताण बाजूला करायला ना एक गोष्ट म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण केली पाहिजे, जे तुम्हाला तुमच्या छंदांमधून तुम्हाला मिळेल. दुसरी गोष्ट की तुमच्या जी काही दिनचर्या आहे त्याच्यात तुम्ही डेली रुटीनमध्ये एक काहीतरी स्ट्रिक्टनेस आणणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या ताणापासून दूर होऊ शकता. की चांगलं सकस अन्न, तुम्हाला चांगले विचार, तुम्ही म्हणजे मी म्हणते ना की मानसिक आरोग्य काय, आपण काय पाहतो, काय वाचतो आणि काय खातो ह्यावर अवलंबून असतं. तर तुम्ही किती वेळ स्क्रीनिंग तुमचं किती चालू आहे किंवा तुम्ही काय पुस्तकं वाचता आहात, वाचत नसाल तर वाचायला सुरुवात करा. आणि तुम्ही किती सकस अन्न घेता आहात यावर तुमचा तो ताण खरंच अवलंबून असतो. कारण अगेन मी म्हणेन की जर आपण खुश असतो तेव्हा तो ताण नाही जाणवत.
आपल्याला जेव्हा काही मिळत नाही, आणि मिळत नाही म्हणजे काय, मी जेवढं देतोय तेवढं मला मिळायला पाहिजे, पण कधीतरी हा पण विचार करा ना की जेवढं मला मिळतं आहे त्याच्या दुप्पट मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि बिलीव्ह मी, आत्ता कदाचित ही गोष्ट लोकांना नाही पटणार, ह्याच्यावर कदाचित आपल्या पॉडकास्टवर मेसेजही येतील खूप की असं कसं होऊ शकतं, मग समोरचा माणूस यूज करून घेतो, समोरचा माणूस खूप ओव्हरटाईम करायला लावतो वगैरे. तर मला असं वाटतं की वेळेत काम कंप्लीट केलं ना तर हा ताण नाही येणार. आणि जिथे खरंच तुम्हाला खूप ताण आहे, एक्स्ट्रा ताण आहे तुमच्या, ते शरीरावर येत आहे, तुमच्या अगदी मानसिक आरोग्यावर ते हावी होत आहे, तर तुम्ही बोला जाऊन. तुम्हाला जो काही त्रास होतोय ना तो तुम्ही समोरच्याकडे मांडणं फार गरजेचं आहे की मला ह्या गोष्टीने त्रास होतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ताण येणं म्हणजे कामामध्ये ताण येणं म्हणजे कधी कधी आपल्याला ते काम जमत नसतं, मग ते मी कसं करायचं, माझ्याकडून काही चुकलं तर वगैरे, अशा बऱ्याच फॅक्टर्स आहेत. फक्तच समोरच्यावरने एम्प्लॉयरने जास्त अपेक्षा दाखवून एम्प्लॉईवर कधी ताण येत नसतो, त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स असतात. पण मी म्हणेन की जी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची वृत्ती आहे, जी मानसिकदृष्ट्या निरोगी माणसाकडे असते, ती जर प्रत्येक एम्प्लॉईने आत्मसात केली तर मला असं वाटतं की त्याच्या गोष्टी फार सहज इझी होतील, त्या ॲटलिस्ट त्या पिरियड साठी तरी. आणि इव्हेंच्युअली ती कन्सिस्टन्सी येईल, ती हॅबिट लागेल. आणि आज जरी मला कमी सॅलरी आहे पण आज मला जो एक्सपोजर मिळतो आहे, आज मला जे लर्निंग मिळतं आहे, आज मला इतक्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत त्या सॅलरीमध्ये, तर कदाचित बाहेर मला फी द्यावी लागेल, इथे मी सॅलरी घेऊन शिकते, तर बेटर आहे की मी हे शिकेन आणि मी माझा मार्ग बघेन पुढचा. बरोबर. तर बऱ्याच गोष्टी आहेत की फक्त आपल्याला आपला दृष्टिकोन चेंज करायचा असतो, पण आपण दृष्टिकोन चेंज न करता आपण फक्त आपले विचार चेंज करतो. आणि ते विचार आपण नेहमी तुम्ही फार एक चांगला शब्द यूज केलेला की विक्टिम कार्ड प्ले करत असतो. तर मग ते विक्टिम कार्ड थोडंसं बाजूला ठेवा आणि ह्याच्यातून माझ्यासाठी काय चांगलं आहे ते बघा. आणि डेफिनेटली जर फारच वर्स्ट सिच्युएशन असेल देन लीव इट. शक्य नसेल, आय कॅन अग्री की नसेल शक्य, आर्थिक स्थिती चांगली नसेल वगैरे, पण तिथेच राहून मानसिक आरोग्य खराब करून घेऊन, शारीरिक व्याधी स्वतःलाच जखडून आणि पूर्ण म्हणजे कुटुंबाचीच अवस्था फार मग हलाखीची होऊन जाते. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी एक तुम्हाला स्ट्रिक्ट तुमचं शेड्यूल मेंटेन करायला हवं, तुमचं काम वेळेवर कंप्लीट करायला हवं. आणि जिथे तुम्हाला नाही पटत आहे, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला खटकतं आहे किंवा तुम्हाला जास्तच त्रास होतो आहे, तिथे तुम्ही समोरच्या माणसाला सांगू शकता, कारण ते बोलणं फार महत्त्वाचं आहे. कारण आता काय होतं की आपण बोलत नाही, बॉसला जाऊन कोणी नाही सांगत की मला कामाचा ताण येतोय. आणि एक तर ते सिनियर्स असतात, त्यांना आम्ही कसं बोलू शकतो, पुढे इन्क्रीमेंटला अप्रायझलला पण प्रॉब्लेम येऊ शकतो, या भीतीपोटी बरेच एम्प्लॉई गप बसतात किंवा तो त्रास सहन करतात. आणि आत्ताच एक रिसेंटली गोष्ट घडली होती, ती मध्ये म्हणजे मी IT कंपनीचं त्या नाव घेणार नाही, त्या IT कंपनीच्या एका एम्प्लॉईनी सुसाईड केलं होतं जस्ट बिकॉज ऑफ मेंटल स्ट्रेस. म्हणजे तिला खूप अतिप्रमाणात मानसिक त्रास झाल्याने तिने आत्महत्या केली. तर अशी कारणं देखील असू शकतात. जो माणूस म्हणजे सुसाईड करतो, इतक्या एक्स्ट्रीम लेवलला जातो, म्हणजे त्याने त्याची सगळी हत्यारं टाकलेली असतात. म्हणजे आता आयुष्यात काहीच होऊ शकत नाही असं त्याला वाटतं. आणि काहीच होऊ शकत नाही याच्यापेक्षा मला कोणी हेल्प करणारं नाही आता, किंवा मी जे केलं आहे ती गिल्ट काहीतरी चुकीचं केल्यामुळे, किंवा काहीतरी अशा गोष्टी असतात. कारण प्रत्येक आपल्याला जे आपण ऐकतो ना की सुसाईड केलं आहे, त्या प्रत्येक सुसाईडच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं मोठं. जे आपण वाचतो, आपल्याला दाखवलं जातं ते मायनर कारण असतं. म्हणजे आपण बोलतो अरे अभ्यास नाही आला म्हणून सुसाईड केलं, अरे कामाचा ताण आला म्हणून सुसाईड केलं, अरे नकार दिला म्हणून सुसाईड केलं. पण हे नसतं, त्याच्या पाठीमागे त्याची कमकुवत मानसिक स्थिती असते, त्या गोष्टी हँडल न करण्याची वृत्ती, आणि त्याचे धडे आईवडिलांनी देणं फार गरजेचं आहे. ती मानसिक आरोग्य ना ते जे आहे ना ते आईवडिलांकडूनच आलेलं असतं. म्हणजे ते शाळेतून येण्यापेक्षा आधी घरातून
आलेलं फार गरजेचं आहे. बरोबर. तर म्हणजे हे वाक्य प्रचलित पण आहे आणि सगळीकडे जात आहे पण आता, की तुमच्या मुलीला गोल चपाती बनवता नाही आली तरी चालेल, पण तिला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा, तिला फायनान्शियली इंडिपेंडंट बनवा, बरोबर, तिला सर्वतोपरी इंडिपेंडंट बनवा. इनफॅक्ट तुमच्या मुलाला पण किचनचं काम येऊ द्या. तर इथे फार गरजेचं आहे की तो स्ट्रेस बॅलन्स करता आला पाहिजे. तेच एम्प्लॉईच्या बाबतीत पण आहे की फक्त कामाच्या ताणापासून कोणी सुसाईड करेल का? त्याच्या पाठीमागे खूप सारी कारणं असतात आणि त्या कारणांवर काम केलं पाहिजे. आणि त्याच्यातलं महत्त्वाचं एक कारण म्हणजे खालावलेली मानसिक स्थिती. आज आपण बघतोय की आपला भारत प्रचंड विकसित होतो आहे, पण जितक्या भरभर इंटरनली जे काही आहे ते जितकं कमकुवत होतं आहे आणि जितक्या भरभर एक्सटर्नल जो विकास होतो आहे तर तो कितपत बॅलेन्सिंग आहे. कारण एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेट्रोज आहे, आपल्याला पाहिजे त्या आधुनिक सुविधा आहेत, सगळं आहे. म्हणजे अगदी सामान्य नागरिकांपासून अगदी सरकारपर्यंत सगळे आटोकाट प्रयत्न करतायत, अगदी जीवाचं रान करतायत. मी तर म्हणेन की भारताला टॉप लेवलला घेऊन जायला. पण त्याच सोबत ही मानसिक स्थिती खालावलेली आहे. तर जर ही मानसिक स्थिती खालावलेली आहे तर ते जे होतो आहे विकास, तो एन्जॉय करायला कोण राहणार? बरोबर. तर तो एन्जॉय करण्यासाठी, तो बघण्यासाठी, तो जोपासण्यासाठी आपली मानसिक स्थिती स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. हो ना. तर माझं प्रत्येक एम्प्लॉयरला हेच सांगणं असेल, भले त्याला आवडो न आवडो, पण हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे की जेवढं मिळतंय त्याच्यापेक्षा दुप्पट देण्याचा प्रयत्न केलात आणि हेवे देवे बाजूला सारून, कारण खूप पॉलिटिक्स असतं ऑफिसमध्ये पण, हेवे देवे बाजूला सारून मी फक्त माझ्या कामावर फोकस करणार, तेवढं बघितलं ना तरी मला असं वाटतं की हे प्रत्येकाने करायला पाहिजे. ते एका माणसाचं काम नाही आहे. बरोबर. आणि जसं मी म्हटलं की अगेन तुम्हाला बोललं पाहिजे, सिनियर असेल तरी, कारण तुम्ही काय बोलता आहात त्याच्यापेक्षा तुम्ही कसे बोलता आहात ते फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, पण तू हे का केलंस? आणि त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की हे न करता जर तू हे केलं असतंस तर तुला काय वाटतं? म्हणजे तुमच्या बोलण्याचा अप्रोच आहे ना तो पण समोरच्याला रिस्पेक्टफुली असला पाहिजे. बरोबर. तर बऱ्याच फॅक्टरवर आपलं हे म्हणजे जे काही आहे एम्प्लॉयर्सचे मानसिक आरोग्य हे बऱ्याच फॅक्टरवर अवलंबून असतं. पण अगेन मी म्हणेन की प्रत्येक गोष्टीची चावी ही आपल्या हातात आहे. म्हणजे मला कुणीही माझ्या परमिशन शिवाय दुखी करू शकणार नाही आणि मला कुणीही माझ्या परमिशन शिवाय आनंदी करू शकणार नाही. ह्या सगळ्यांची चावी माझ्याकडे आहे. बरोबर. माझ्या आयुष्याची चावी माझ्याकडे आहे आणि ती मीच वापरणार, ते दुसरा तिसरा कोणी नाही वापरणार. मग हे एम्प्लॉई असू दे, स्टुडंट असू दे, हाऊसवाईफ असू दे किंवा प्रोफेशनली करिअर ओरिएंटेड वुमन असू दे, प्रत्येकाचं हे काम आहे. आणि दुसरं काय ना की गोष्टी डेलिगेट करायला शिका. म्हणजे प्रत्येक गोष्ट, सगळी गोष्ट मीच करायला पाहिजे असं काही रूल नाही आहे की मीच सुपिरियर असायला पाहिजे सगळ्यांमध्ये, किंवा सगळ्या गोष्टी माझ्या थ्रूच व्हायला पाहिजेत, किंवा सगळीकडे माझंच नाव यायला पाहिजे, किंवा वंडर वुमन म्हणून पण दाखवलं जातं, किंवा वंडर वुमन, वंडर मॅन वगैरे. पुरुषांमध्ये पण हे गुण असतात काय की सगळं मलाच करायचंय, असं कुठे थंब रूल नाहीये, किंवा कुठे तुम्हाला अवॉर्डही मिळणार नाहीये त्याच्यासाठी. तर जास्तीत जास्त त्याचा उलटा परिणाम काय होतो आपल्या मानसिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर. त्या गोष्टी डेलिगेट करा. अगदी घरातही गोष्टी डेलिगेट करा. आधी सुरुवातीला सवय नसेल कोणाला, पण ती सवय तुम्ही लावा. तो करतच नाही चांगलं, अरे तो एकदा चांगलं नाही करणार, दुसऱ्यांदा चांगलं नाही करणार, तिसऱ्यांदा चांगलं नाही करणार, पण त्यांना माहिती आहे की आता हे काम मलाच करायचं आहे, तर तो करणारच. आणि प्रत्येक गोष्ट आपण जशी करतो तसं समोरचा नाही करत. समोरच्याचा दृष्टिकोन, समोरच्याची विचारसरणी, समोरच्याचं वागणं हे फार डिफरंट असतं. म्हणजे एकाच घरातल्या दोन बहिणी, दोघींच्या हाताला वेगवेगळी चव असते. तर इथे मी म्हणेन की एम्प्लॉयरने
इतरांचा विचार न करता स्वतःचा विचार करून, आणि तो स्वतःचा विचार फक्त स्वार्थीपणाचा नसावा, तो तुमच्या कंपनीचा असायला पाहिजे. इव्हेंच्युअली कंपनीने ग्रो केला तर तुमचीच ग्रोथ होणार आहे. पण आपण काय विचार करतो की माझी कुठे आहे कंपनी, मी 9 to 6 जॉब करणार आणि मी घरी जाणार. तर ते तुम्ही जितक्या आपल्यापणाने घ्याल ना, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला असं वाटत असतं की ह्याचे फारसे परिणाम नाही होत, पण कर्माविषयी सगळेजण जाणून असतात. इथे ना तिथे ते फेडायचेच असतात. जे आपण देतो ते आपल्याला परत मिळतं. मग ते त्याच वेने असेल असं नाही, तुमच्या प्रोफेशनल वेनेच असेल असं नाही, ते दुसरीकडून कुठूनही मिळतं. बरोबर. तर हे कितपत लोकांना योग्य वाटते मला नाही माहिती, पण ही माझी थॉट प्रोसेस आहे. जर मला कोणीतरी 10 रुपये देत असेल तर बाबा मी 20 रुपयाचं काम तुला करून देईन. बरोबर. कारण ही माझी मूल्य आहेत आणि ही माझी तत्व आहेत. बरोबर. कारण मला देणं येतं, घेणं येत नाही. सो ह्यानुसार तुम्ही वागा, बघा, नक्कीच उपयोग होईल. हो ना. मग मानसिक खच्चीकरण न होऊ देता आपण आपले गोल्स कसे अचीव करू शकतो? जिथे तुम्ही मोठं ध्येय ठेवता तर हे मानूनच चला की अडथळे येणार. कारण कोणतंच मोठं ध्येय किंवा कोणतंच मोठं काम हे अडथळ्यांशिवाय पार नाही पडत. याचा अर्थ असा नाही की जाणून बुजून अडथळे आणायचे, पण अडथळ्यांशिवाय नाही होत. तर तुम्ही त्या ध्येयावर फोकस्ड करा. दुसरा काय बोलतोय किंवा किती म्हणजे काय त्यांचं बोलण्याचं प्रमाण काय आहे, किंवा ते कोणत्या पद्धतीने तुमच्यावर बोटं उचलतायत, किंवा तुमच्याने होणारच नाही असंही बोलून तुम्हाला मागे खेचलं जातं, किंवा अरे हे काय करतोयस, हे काय काम आहे करायचं वगैरे असं बोलून सुद्धा तुम्हाला हिणवलं जातं. पण एक लक्षात घ्या की ते गोल तुमचं आहे, तुम्ही ते डिसाईड केलेलं आहे, तर त्याला पूर्णत्वास नेणं ही जबाबदारी तुमची आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ते करत असताना जर तुम्हाला कुठे वाटत असेल की अरे कधीतरी अशी वेळ येईल किंवा येते की मी आता पुढे जाऊच नाही शकत आहे, किंवा माझ्याने आता नाहीच होणार आहे, इथपर्यंत आपलं मन, बुद्धी आणि शरीर थकतं. कारण बऱ्याचदा असं होतं की बरेच प्रयत्न करून सुद्धा आपण पर्टिक्युलर गोष्ट नाही अचीव करू शकत आहे. तर मला असं वाटतं की तिथे थोडंसं थांबावं आहे त्या पायरीवर, जरा विचार करावा की मी करतोय ते बरोबर आहे का, आणि ते मी एवढा त्रास घेऊन करणार आहे ते माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या पूर्ण समाजासाठी किती उपयोगाचं आहे नंतर. कारण आपलं सक्सेस हे फक्त आपलं नसतं, हे बऱ्याच लोकांचं असतं. तर ते जे अचीव करण्यासाठी मला आता ही जी मेहनत घ्यायची आहे ती मला घ्यायचीच आहे. मग मला ते गोल हवंय की मला आत्ता जिथे मी ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती हवी आहे. कारण जेव्हा तुम्ही एकदा ठरवता ना की मला काय पाहिजे आहे, तेव्हा तुमच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न येतच नाही. कारण तेव्हा फक्त मला ते करायचं आहे. कारण मला कधी कधी ह्या गोष्टीवर हसायला येतं की मला पर्टिक्युलर गोष्ट करायला मला मोटिवेशन पाहिजे, मला ह्या एक्झामचा अभ्यास करायला मोटिवेशन पाहिजे. का? फेसबुक स्क्रोल करताना मोटिवेशनची गरज नाही लागत, नाही ना. मूवी बघताना मोटिवेशनची गरज नाही लागत, किंवा इनफॅक्ट ज्या काही म्हणजे जी काही व्यसनं लागलेली आहेत पिढीला आता, मग ती ड्रग्सची असू दे, सिगारेटची असू दे, ड्रिंक्सची असू दे, त्याला मोटिवेशनची गरज नाही लागत. मग वाईट गोष्टींना मोटिवेशनची गरज नाही लागत आणि चांगल्या गोष्टींना मोटिवेशनची गरज लागते. म्हणजे तुमची प्रायोरिटी कुठेतरी चुकते. खरं. मग तुमची प्रायोरिटी सेट करा आधी, आणि एकदा का तुम्ही प्रायोरिटी सेट केलीत ना तर जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल. पण मला ते अचीव करायचं आहे माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या आईवडिलांसाठी. आणि जिथे आईवडील हा फॅक्टर येतो ना तिथे ती गोष्ट अचीव केलीच जाते. कारण ते त्यांच्यासाठी असतं, त्यांनी आपल्यावर जे काही केलं आहे, संस्कार जे काही आपल्यासाठी त्यांनी पूर्ण खर्ची घातलेला आहे त्यांचं आयुष्य, त्या गोष्टीसाठी आपण ते सगळं करत असतो. तर हे जे अचीव करत असताना बऱ्याचदा अडथळे येतील, बऱ्याचदा लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, बऱ्याचदा असं होईल की लोक म्हणतील की तुझ्याने हे होणार नाहीये. बऱ्याचदा तुमचं स्वतःचं मनही तुम्हाला असं सांगेल की हो बाकीचे सगळे बोलतात ते बरोबर आहे, माझ्याने नाही होणार आहे. तेव्हा एकच सांगायचं, मी एकदा करून बघेन, नाही होणार तेव्हाच तेव्हा बघू गोष्ट, पण मी एकदा करून बघेन. आणि एक फार चांगलं वाक्य आहे जे मला प्रत्येक वेळेला आठवत जातं की कितीही विपरीत परिस्थिती असेल तरी
त्या परिस्थितीच्या नाकावर टिचून तुला हवे ते साध्य करण्याचे कौशल्य, किमया आणि क्षमता तुला देवाने भरभरून दिली आहे. तिचा फक्त तू योग्य प्रकारे वापर कर. अगदी बरोबर. आणि तो वापर केला ना की ते ध्येय तुला नक्की सार्थ होईल. हो ना. आणि ते नाही सार्थ झालं तर मला असं वाटतं की तिथे खचून न जाता आपण जी मेहनत केली आहे ती मेहनत तरी आपल्याला दिसते की मी इतपत मेहनत करू शकतो. मग ती मेहनत आपण दुसरीकडे कुठे पण वळवू शकतो. आपल्याला आपले पोटेन्शियल कळतात, पोटेन्शियल कळतात. मी कोणत्या पद्धतीची मेहनत करू शकतो, मी कितीपर्यंत पेशन्सली करू शकतो, हे सगळं आपल्याला कळतं. म्हणजे कोणतीही गोष्ट वाया जात नाही. ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवूनच जाते. आता तुम्ही हे डिसाईड करायचं की ती गोष्ट शिकण्यावर न्यायची की ती गोष्ट लूजर म्हणून सोडून द्यायची. आणि हेच आहे की मानसिक खच्चीकरण करण्याला हे सगळे स्वतःचंच मन जबाबदार असतं की मी लोकांचं ऐकणं. तर ह्याच्यासाठी एकच आहे की ती जी चावी आहे ती स्वतःच्या हातात असणं फार गरजेचं आहे. बरोबर. तेव्हा तुम्ही ते ध्येय अचीव करू शकता. आणि दुसरी गोष्ट मी पॅरेंट्सना सांगेन की लहानपणापासूनच तुमच्या मुलांना, मुलीला सराउंडिंग, योग्य ते सराउंडिंग देण्याचा प्रयत्न करा जे त्यांच्या ग्रोथसाठी उपयोगी असेल. ते कुठे जातात, कोणासोबत असतात, काय करतात, हे जातीनं लक्ष घाला. कदाचित आता सगळेच करिअर ओरिएंटेड असल्यामुळे तितकं शक्य नसतं एवढं, कारण ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं. पण तरीही मी म्हणेन की तुमचीच मुलं आहेत, ते तुम्हाला करणं भागच आहे. बरोबर. कारण त्याला पर्यायच नाही आहे. तुम्हीच तुमच्या मुलांना आधीपासूनच जर इमोशनल हेल्थचे धडे दिलेत तर काय, कसं वागावं, त्याच्यापेक्षा कसं वागू नये हे दोघांनाही सांगा. फक्त मुलीला सांगायची गरज नाही आहे की 7च्या आत घरात ये किंवा असेच कपडे घाल किंवा ह्या माणसांसोबत जाऊ नये. तुम्ही तुमच्या मुलालाही शिकवा, तितकंच शिकवा की दुसरी जी मुलगी आहे ती कोणाची तरी बहीण आहे, तुझ्याच बहिणीसारखी. तर हे जे धडे, हे जे मी म्हणेन की हे बाळकडू आहे ना, ते घरातूनच दिलं गेलं तर फार बरं होईल. आणि स्पेशली की कोणाला शिकवण्याची वेळच येऊ नये की कसं वागायचं. म्हणजे बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील, रेप केसेस वगैरे. हे का होत आहेत रेप केसेस वगैरे? मानसिकता, ती मानसिक क्षमताच तशी आहे की आधीपासूनच तिकडे खच्चीकरणच झालंय त्यांचं. आणि त्याला सकस अन्न दिलंच गेलं नाहीये त्या मेंदूमध्ये. मग तेव्हा कुठे जाऊन ह्या विकृत गोष्टी घडत असतात. मग त्याला फक्त आईवडीलच जबाबदार आहेत का, किंवा त्याला फक्त सरकारच जबाबदार आहे का, किंवा त्याला फक्त पर्टिक्युलर एखादा समाज जबाबदार आहे का? तर नाही, हे सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे ती. पॅरेंट्सने पॅरेंट्सचं काम व्यवस्थित करा, सरकारने सरकारचं काम व्यवस्थित करा, आणि जो काही समाज आहे त्याने त्याचं काम व्यवस्थित करा. प्रत्येकाने स्वतःची कामं व्यवस्थित केली तर अशा सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. हो ना. आणि मी मुलींना सांगेन की तुम्हाला सक्षम होण्याची गरज आहे. म्हणजे मी म्हणेन की सक्षम म्हणजे फक्त सुंदरता नाही, तुमच्यामध्ये ती धमक असली पाहिजे की समोरच्याने आरे केलं की तुम्हाला कार्य करता आलंच पाहिजे. बरोबर. प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला हे शिकवलंच पाहिजे की तुला स्वतःचं आयुष्य तुला स्वतः जपायचं आहे, तुला त्याच्यासाठी दुसऱ्यांवर डिपेंड होता कामा नये. तू कायम बाहेर अगदी बिनधास्त फिरू शकशील, इतकं सक्षम तुला होता आलं पाहिजे. आणि मी आवर्जून विनंती पण करेल की मुलांनी पण आणि मुलींनी पण सो कॉल्ड धाडस दाखवायला जाऊ नका किंवा स्टंट करायला काही जाऊ नका. तुमचं आयुष्य फार अनमोल आहे. आणि तुम्हाला नसेल माहिती तर ते आई वडिलांना विचारा, कारण त्यांनी तुम्हाला त्या तिरडीवर बघण्यासाठी जन्म नाही दिलाय. सॉरी टू से दॅट, बट खूप दुःख होतं अशा सुसाईडच्या गोष्टी ऐकून, रेपच्या गोष्टी ऐकून. पण मला असं वाटतं की दुःख करण्या इतपतच माझा जन्म आहे का, की मी काही चेंज आणू शकते किंवा मी काय करू शकते. खूप सारे केसेस आता एका पाठोपाठ एक झालेत. पण ह्याला कोणताही एक आरसा न देता, म्हणजे ना सामाजिक ना राजकीय आरसा न देता, एक समाजातील प्रतिनिधी म्हणून, माणूस म्हणून माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे जर प्रत्येकाने बघितलं तर हे खरंच थांबू शकतं, ॲटलिस्ट कमी तरी होऊ शकतं. कारण कोणताही चेंज आणायचं असेल ना तर तो पटकन नाही येत की थांबेलच, तो
कन्सिस्टन्सी हवी असते, त्याच्यात सातत्य हवं असतं, त्याच्यानंतर तो येतो. त्याच्यामध्ये सरकार, समाज, घर वगैरे सगळेच एकत्र येऊन जर आपण काम केलं तर ते होईल, अन्यथा नाहीच. त्याच्यामुळे मानसिक खच्चीकरण होऊ न देणं हेच एक मानसिक निरोगी माणसाचं लक्षण आहे, की त्याने इतर म्हणजे काहीही असेल, कोणी काहीही बोलत असेल, तिथे माझं लक्ष डायव्हर्ट न होता मला माझ्या ध्येयावर लक्ष देऊ द्या. बरोबर. जर इथे असं सांगायचं झालं की एक सुंदर उदाहरण मी देईन, की जेव्हा तुमचं विद्यार्थी दशेत तुमचं आयुष्य चालू असतं तेव्हा तुम्हाला काय गरज आहे की मला मोबाईलच पाहिजे, किंवा मला आउटिंगला जायचं आहे, किंवा मला चांगले कपडे पाहिजेत, फॅशनेबल राहायचे वगैरे. विद्यार्थी दशेतलं तुमचं कामच आहे, तुमचं कर्तव्यच आहे अभ्यास करणं. तुम्ही ते जर चांगलं केलं तर पुढची येणारी वर्ष तुम्ही बिंदास तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. पण तेच जर तुम्ही वेगळ्या कारणासाठी यूज केला तर मग त्याचे परिणाम विपरीतच होणार. आज बऱ्याच पालकांचे प्रश्न असतात की मुलं खूप मोबाईल वापरतात आणि आम्ही त्यांना काही बोलू नाही शकत, कारण वर्स्ट ॲक्शन घेतात ते. मग हे का होत आहे? पालकांनी स्वतःने पण याचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. आपण कुठेतरी लहानपणापासून काहीतरी सवय लावलेली आहे, अति लाड. हां, आपण कुठेतरी अतिप्रमाणात काहीतरी केलेलं आहे, तर ते मी आता कुठे थांबवू शकते, कारण अचानक तर होणार नाही. काल मी पेपरात एक बातमी वाचली की मोबाईल वापरू न दिल्यामुळे एका मुलीने सुसाईड केलं. अरे, इतपत. बापरे, इतपत. आता बातम्या कशा कोणत्या पद्धतीने समोर येतील माहिती नाही, पण जीव जात आहेत, इतके स्वस्त झालेत ते. हो ना, की कोणत्याही छोट्या छोट्या कारणासाठी छोटी छोटी मुलं वापरू दिला नाही म्हणून. हां, आणि छोटी छोट्या मुलांना जीव द्यावासा वाटतोय, ज्यांनी अजून जगही बघितलं नाही, किती सुंदर आहे, किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत ह्या जगात करण्याच्या. मग आपण काय केलं पाहिजे? त्यांचं मानसिक आरोग्य स्थिर राहील तर त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि इथे मी म्हणेन की ही प्रत्येकाची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची. दुसरा तिसरा येऊन त्याच्यामध्ये मदत नाही करणार. याच्यामध्ये जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. कारण जर आजारी असू आपण तर डॉक्टर औषध आपल्याला देतो, इंजेक्शन्स आपल्याला देतो, ते आपल्या फॅमिलीला नाही देत. तर आपलं आरोग्य जर कुठे बिघडलं आहे, आपल्याला वाटतं आहे, तर त्याच्यावर उपचार करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण आपलीच आहे आणि ती करा. त्याला दुर्लक्ष नका करू. कारण आज तुम्ही जसं वागताय ना, ती लहान मुलं बघतायत तुमच्याकडे. तुम्ही त्यांचे प्रेरणास्थान आहात. प्रेरणास्थान हा मी खूप मोठा शब्द यूज केला आहे, पण ते तुमच्याकडे बघतायत. तुम्हाला असं वाटतंय की ते नाही बघत आहेत. तुम्ही दोघं जण नवरा बायको काय बोलतायत त्याचं तुमच्या 2-3 वर्षाच्या मुलीचं लक्ष असतं. तुम्ही काय शब्द यूज करतायत, तुम्ही कोणत्या टोनमध्ये बोलताय, तुम्ही काय हावभाव करून बोलता आहात. तुम्हाला वाटतं की ते लहान आहेत, पण आजच्या लहान मुलांना गोष्टी ग्रॅप्स करण्याची इतकी पॉवर आहे त्यांच्यामध्ये आणि ते खूप स्मार्ट आहेत. बरोबर. तर हे तुमच्याच हातात आहे. हो ना, की तुम्ही कसा त्या मातीच्या गोळ्याला आकार देता आहात. कारण तिथून एक पिढी जन्माला येणार आहे, उद्याचा भारत जन्माला येणार आहे. मग तुम्ही फक्त, मला असं वाटतं की तुमची फॅमिलीच नाही तयार करत आहात, तुम्ही उद्याचा भारत तयार करत आहात. बरोबर. तर जो फार इम्पॉर्टंट आहे. आता आपण मानसिक आरोग्य हे नात्याच्या दृष्टिकोनातून पाहूया. तर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो, टॉक्सिक रिलेशनशिप. तर हे टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय आणि ते एक्झॅक्टली कसं ओळखावं? आणि जर समजा बाहेरचा एखादा व्यक्ती टॉक्सिक असेल तर एखाद्या वेळेस चालून जाईल, पण घरातील एखादी व्यक्ती, कुटुंबातील किंवा आपला जर पार्टनरच टॉक्सिक असेल तर त्याच्यासोबत आपले नाते कसे सांभाळायचे किंवा ते नाते कसे हाताळावे? टॉक्सिक रिलेशनशिप ॲक्च्युली कसं असतं ना, की बऱ्याचदा ते रिलेशन टॉक्सिक नसतंही, पण आपल्याला टॉक्सिक वाटत असतं. की माझा पार्टनर, माझे आई वडील किंवा माझे भाऊ बहीण किंवा माझा मित्रमैत्रीण मला काहीतरी चांगलं सांगत असतो आणि ते मी ऐकत नसते, म्हणून ते माझ्यावर ओरडत असतात. ते मला प्रत्येक गोष्टीत टोकत असतात, पण त्यांचा हेतू असतो की माझं चांगलं व्हावं, माझ्या चांगल्याच्या दृष्टिकोनातून ते मला बोलत असतात. तर हे फक्त त्यांचं ओरडणं म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप होईल का? नाही ना.
हां, पण काही काही जणांना हे टॉक्सिक रिलेशनशिप वाटतं. पण टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे एक्झॅक्टली की त्या रिलेशनशिपमध्ये मग ते कोणतंही असू दे, अगदी आईवडिलांसुद्धा मी म्हणेन की ॲटलिस्ट थोडा टक्का तरी त्याच्यात असतो की ज्यांचे आईवडीलसुद्धा टॉक्सिक असतात, की ते आपली ग्रोथ थांबवतं, आपल्याला मेंटली डिस्टर्ब करतं. बापरे. आपल्याला त्या रिलेशनशिपमध्ये सिक्युअर वाटत नाही. आपण एन्झायटी, डिप्रेशन यासारख्या गोष्टी होतात, खूप भांडणं होतात आणि ती भांडणं मुद्द्याला धरून नसतात, अशी वायफळ भांडणं असतात आणि ज्याने आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर परिणाम होत असतो. ते टॉक्सिक रिलेशनशिप. बापरे. फक्त कोणी मला ओरडतो आहे आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये टोकत आहे आणि मला काही करायला तो रोखत आहे, म्हणजे हे पण पडताळलं पाहिजे की तो माझ्या चांगल्यासाठीही सांगत असेल. जर ते माझ्या चांगल्यासाठी असेल तर मी त्याचं ऐकतच नसेल तर ह्या दोन वेजने टॉक्सिक रिलेशनशिप घेतले जातात. बऱ्याचदा आपले पॅरेंट्स त्या ह्याच्यामध्ये नाही आहेत, कारण बऱ्याचदा आपले पॅरेंट्स आपल्याला ओरडतच असतात आणि त्यांच्याशिवाय आपल्यासाठी काय चांगलं आहे हे कोणताच माणूस चांगलं सांगू शकत नाही. आणि बऱ्याचदा आजच्या पिढीला पॅरेंट्स टॉक्सिक वाटतात, कारण विचारांमध्ये खूप अंतर आहे. तर त्यामुळे मी असं म्हणेन की जिथे तुमची ग्रोथ थांबते, जिथे तुम्हाला इन्सिक्युअर होत आहे, जिथे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक वेदना जाणवत आहेत, तिथे ते रिलेशन टॉक्सिक आहे. मग ह्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तुमचे आईवडीलही असू शकतील, कारण येस अशा मुलं आहेत की ज्यांची आईवडील त्यांना खूप त्रास देतात, म्हणजे कामाच्या बाबतीत किंवा पैशांच्या बाबतीत किंवा इतर इमोशनली स्ट्रेस असतो ते. आणि तुमचे पार्टनर्ससुद्धा असू शकतात, तुमची मुलं-मुलीसुद्धा असू शकतात, तुमचे फ्रेंड्ससुद्धा असू शकतात. तर याच्यामध्ये मी म्हणेन की एकतर कम्युनिकेट करा, कारण कम्युनिकेशन करणं फार गरजेचं आहे. तुमच्या समोरचा देव नाही आहे, त्याला आपल्या मनातलं असंच नाही कळणार. कारण म्हणजे मी बऱ्याचदा कपलमध्ये हे बघते की त्याला माझ्या मनातलं कळलं पाहिजे, माझ्या मनात काय चाललंय, तो माझा नवरा आहे त्याला कळलं पाहिजे किंवा ती माझी बायको आहे कळलं पाहिजे. नाही, माणसं आहात दोघं जण, कसं कळणार मनातलं जर बोललातच नाही तर. बरोबर. तर बोलणं फार गरजेचं आहे. 1 वर्ष होऊ द्या, 1 महिना होऊ द्या, 10 वर्ष होऊ द्या, 20 वर्ष होऊ द्या, बोला. कारण काळ बदलतो तसे विचार बदलतात, तशी प्रायोरिटीज बदलते, तशा आवडीनिवडी बदलतात. त्याच्यामुळे असं नका समजू की 10 वर्षापूर्वी हिला हे आवडत होतं म्हणजे आताही तिला तेच आवडणार. 10 वर्षापूर्वी ह्याची मेंटॅलिटी अशी होती म्हणजे आता त्याची मेंटॅलिटी अशीच असेल. नाही, वेळोवेळी तुम्हाला कम्युनिकेशन करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही एकमेकांशी डिस्कस करा, तुमच्या दोघांच्या प्रायोरिटीज काय आहेत. बरोबर. म्हणजे हे मी फक्त कपलसाठी नाही सांगत आहे, ज्याच्यासोबत तुम्ही त्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात, आई वडील, भाऊ बहीण वगैरे. आणि नंतर तुमचे गोल्स काय आहेत आयुष्यातले, तुम्हा दोघांना काय अचीव करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण महत्त्वाचा मुद्दा असा की जिथे तुमची भांडणं होत आहेत ती सातत्याने कोणत्या मुद्द्यांवरून होत आहेत, ते मुद्दे कोणते आहेत. ते असेच काहीतरी वायफळ मुद्दे आहेत की खरंच काहीतरी सिरियस आहे जे मला चेंज करायचं आहे. कारण प्रत्येक वेळेला समोरचंच टॉक्सिक असेल असं नसतं. स्वतःचं थोडंसं आत्मचिंतन करा, तुम्ही देखील टॉक्सिक असू शकता. बरोबर. तुमच्यातही तो इगो किंवा आडमोठेपणा असू शकतो की समोरच्या माणसाला त्याचा त्रास होत असेल. त्याच्यामुळे ते काय आहे जे मी चेंज करू शकते. आणि जर ते चेंज करणं शक्यच नसेल तर सरळ नाही म्हणायला शिका. कारण बऱ्याचदा काय होतं ना की समोरच्याला चांगलं वाटावं किंवा समाजाला चांगलं वाटावं की मी माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करते, त्याच्यामुळे पण आपण अनाहतपणे ते त्रास झेलत असतो आणि थर्ड पर्सनकडे ते काढत असतो की माझ्या घरचे असेच तसेच. काही गरज नसते त्याची, घरच्यांनी सांगितलेलंच नसतं मुळात कधी. आणि इथे मी एक मुद्दा आवर्जून घेईन की नात्यांमध्ये बऱ्याचदा टॉन्ट मारले जातात किंवा टँट्रम्स होतात, आलोचना होतात. तर जितपत इग्नोर करू शकतो तितपत इग्नोर करा. पण जिथे गोष्ट तुमच्या स्वाभिमानावर येते, जिथे गोष्ट तुमच्या अस्तित्वावर येते, तिथे आता बास हे बोलायची धमक तुमच्यात असायला पाहिजे. बरोबर. आणि ती धमक केव्हा येते, जेव्हा तुम्ही सक्षम असाल, जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट असाल, फिजिकली, मेंटली, इमोशनली आणि फायनान्शियली. हे 4 फॅक्टरने जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही कोणतेही स्टेप्स आपोआप घ्याल. तेव्हा तुम्ही कोणाचा विचार नाही करणार. का आजची स्त्री लगेच बोलते, कारण तिने बघितलंय तिच्या आईला, तिच्या आजीला, तिच्या हातात पैसे नव्हते तेव्हा तिला कशा पद्धतीने वागवलं जातं.
तिने सहन केलेला त्रास त्यांनी पाहिला आहे. ऍक्च्युली जे त्यागाचं नाव दिलंय ना, तो त्याग नाहीये, तो त्रास आहे. पण बाई ही त्यागाची मूर्ती आहे असं म्हणून तिला त्रासामध्ये टाकलं जात आहे. हो ना. तर हे तुम्ही तुमचे विचार बदला, आपोआप ह्या सगळ्या गोष्टी चेंज होतील. आणि मानसिक आरोग्याचं संतुलन राखणं हे खरंच रॉकेट सायन्स नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त सातत्य हवं आणि मला एखादी गोष्ट अचीव करायची आहे ही जिद्द हवी. आणि बऱ्याचदा आपलं जे सराउंडिंग असतं ते कितपत हेल्दी सराउंडिंग आहे ते तुम्ही चेक करा. कारण जेव्हा तुमच्याकडे राहायला जागा नसेल, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील खिशात, जेव्हा तुम्हाला जेवायला अन्न नसेल, तेव्हा कोणी येऊन विचारणार नाही. तेव्हा कोणीच नाही येत. त्याच्यातून तुम्हालाच बाहेर यायचं असतं. मग नको त्या गोष्टींसाठी लोकांचा विचार का करायचा? स्वतःचंच मानसिक आरोग्य का आपण उद्ध्वस्त करून घ्यायचं, जेणेकरून आपलं शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि आपल्यामुळे आपल्या फॅमिलीवर त्याचा इम्पॅक्ट होतो. बरोबर. त्याच्यामुळे गिल्ट, भीती, लोक काय म्हणतील, हे सगळे विचार काढून टाकायला शिकलंच पाहिजे. आणि हे शिकण्यानेच येणार. तुम्ही शिकलात त्याच्यानंतर ते तुम्ही आत्मसात करा, त्याच्यात कन्सिस्टन्सी आणा. ते एका रात्रीत नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे केलेच पाहिजेत. अगदी बरोबर. कपल्समध्ये पाहायला गेलात तर लग्नानंतरचा जो स्पार्क असतो किंवा जे प्रेम असतं ते बहुतेकदा वर्षभरात किंवा मी तर म्हणेन 3 ते 4 महिन्यात उडून जातं. तर तो स्पार्क टिकवण्यासाठी काय करावे? पहिल्यांदा तर आता लग्न म्हणजे फटाफट होतात. म्हणजे बघितलं जातं, मग साखरपुडा होतो, मग लग्न होतात. बऱ्याच कपल्सना बोलण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा वेळ नाही मिळत. आणि मी म्हणेन की ठीक आहे, म्हणजे कोणत्याच माणसाला आपण नाही ओळखू शकत कधी, कारण कधी कोणता माणूस चेंज होईल आपण नाही सांगू शकत. बरोबर. इन्क्लुडिंग मी. कारण आज माझी परिस्थिती अशी आहे म्हणून माझी विचारसरणी तशी आहे. माझी परिस्थिती चेंज झाली की माझी मनस्थिती चेंज होते. ठीक आहे. तर इथे काय होतं ना की जेव्हा आपण एखाद्या बरोबर फक्त रिलेशनशिपमध्ये असतो ना, म्हणजे रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये, लग्न अगोदरचं, लग्न बंधनात, तिथे फक्त फिरायचं असतं, मजा मस्ती असते आणि एकदम छान बोलायचं असतं. तिथे रिस्पॉन्सिबिलिटी नसते. 1-2 तासासाठी भेटायचं असतं, मॅक्स टू मॅक्स 1-2 दिवसासाठी नाईट आऊट वगैरे करायचं असतं. नंतर तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटी, तुझ्या, माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी, माझ्या, तुझं घर वेगळं, माझं घर वेगळं. पण ही 2 माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरं रूप कळतं की लाईक्स, डिसलाईक्स, मनी मॅनेजमेंट, घरातली कामं, परत स्ट्रेस डील करण्याची पद्धत, इतरांना डील करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा कळतं. आणि लग्नानंतर फक्त दोघंच नसतात, मग सगळी फॅमिली येते. मग ती पण, त्याची पण इन्व्हॉल्वमेंट असते. मग त्यांचा कल जास्त कुणाकडे आहे, मग माझी फॅमिली, तुझी फॅमिली, हे. आणि दुसरं म्हणजे मी म्हणेन की जसं आधी आपलं झालं की कम्युनिकेशन इज द की. मी न बोलता सगळं समोरच्याला कळायला पाहिजे, ही जी वृत्ती आहे की त्याला समजायला पाहिजे. आता आपल्या लग्नाला 3 महिने झालेत, नाही समजणार, 6 महिने होऊ दे, तुला बोलायलाच लागेल. कारण आता समाज बदलला आहे, विचारसरणी बदलली आहेत. मग त्याच रूढी कशा घेऊन बसायच्या आपण. आणि रिस्पॉन्सिबिलिटी हा प्रकार कमी आहे फार. कोणत्याच गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली जात. सरळ नाही पटलं, नाही आवडलं, तोडलं. आधी लोक रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचे, विचार करायचे, बोलायचे, त्याच्यावर मार्ग काढायचे. आणि प्रत्येक गोष्टीचा सुवर्णमध्य असतो. फार एक्स्ट्रीम रेअर केसेस अशा असतात जिथे मी म्हणेन की येस, तुम्हाला नाही जमत आहे, तुम्ही व्हा वेगळं, अगदी शांतपणे व्हा. पण जिथे खरंच पॉसिबिलिटीज आहेत तिथेही फक्त इगोपायी तुम्ही ही लग्न संस्था मोडकळीस आणतात. तर त्याच्यामध्ये काय होतं ना की तो जो गुडी हा पिरियड असतो ना, तो निघून जातो. नंतर काळ रिस्पॉन्सिबिलिटीचा येतो, जिथून ब्लेम गेम चालू होतात. त्याच्यामुळे तुम्ही कम्युनिकेट करा. तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची जी कामं आहेत ती डेलिगेट करा एकमेकांना. त्याच्यामध्ये पण थोडीफार रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. रिलेशनशिप हे 50-50 नाही राहिलं आहे आता, ते 100-100 झालं आहे. तू 100% द्यायचं, मी 100% देणार. तो जमाना गेला 50-50चा. आणि जर समोरचा कुठे कमी पडतोय ना माझा पार्टनर, तर ती कमी मी भरून काढेन. मी कमी पडते ना, तर तो माझी कमी भरून काढेन. तिथून ते सायमल्टेनियसली
चालतं ते पॅरेलल चालायला पाहिजे. तुमचे गोल्स काय आहेत, तुमची ध्येय काय आहेत, तुमचे फायनान्शियल, जास्त इश्यू तर फायनान्स मॅटरवरूनच होतात कपल्समध्ये. एक तर फायनान्स मॅटर नाही तर तुझ्या घरचे आणि माझ्या घरचे. होप सो हे ऐकत असतील त्यांना हे रिझोनेट होत असेल. पण हे असं चालून नाही चालणार. जेव्हा तुम्ही एकत्र येण्याचा डिसिजन घेता ना, म्हणजे तुम्ही कुठेतरी मॅच्युअर आहात. आणि फक्त समोरच्यानेच समजून घेतलं पाहिजे आणि मी काहीच नाही करणार, ही वृत्तीच मुळात चुकीची आहे. हो ना. जसं माझी अपेक्षा आहे की समोरच्याने समजून घ्यावं, तशीच समोरच्याची अपेक्षा असते की मी त्याला समजून घेतलं जावं. आणि इथे बऱ्याचदा रोल घरातील सिनियर मंडळींचा असतो. त्यांनी ह्या गोष्टीला खतपाणी न घालता त्यांचं आयुष्य ते बघतील. तुम्ही सॉर्ट आऊट करा. आणि सॉर्ट आऊट करणं तुम्हाला जमलंच पाहिजे, कारण तुम्ही लग्न केलं तेवढं तुम्ही मॅच्युअर आहात. बरोबर. जिथे माणूस लग्नासारखा मोठा डिसिजन घेतो म्हणजे तो मॅच्युअरच असतो. हो ना. मग त्याला हे जमायलाच पाहिजे. बरोबर. घटस्फोट, डिवॉर्स आणि हे सगळं एक्स्ट्रीम रेअर असेल आणि खरंच जमत नसेल आणि खरंच सगळ्यांनाच खूप मानसिक त्रास होत असेल तर तुम्ही घ्या. पण जिथे काहीतरी होप्स आहेत, काहीतरी जमतं आहे आणि फक्त इगोपायी तर नाही होत असं. म्हणून कदाचित ते स्टार्टिंगचे 3 महिने चांगले असतात आणि नंतर खरं रूप कळतं आणि तेव्हा सगळं होतं. कारण प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या तरी अट्रॅक्शन्सच आहेत. ते खरं प्रेम वगैरे असं नाही आहे. क्वचित एखादं कपल असेल जे एकदम रेअर आहेत की ज्यांचं खरं प्रेम आहे एकमेकांवर, मग ती केस असेल तर तिथे आपला हा प्रश्न त्यांना लागूच नाही पडत. कारण त्यांना माहिती आहे एकमेकांसोबत कसं डील करायचं आहे आणि एकमेकांच्या ज्या काही चुका आहेत त्यांना सामोरं कसं जायचं आहे, त्याला एक्सेप्ट कसं करायचं आहे. माणूस आहे चुकणार, तर ती एक्सेप्टन्सी तुम्ही दाखवा. बरोबर. म्हणून बऱ्याचदा असं होतं की आजकाल घटस्फोटांचं प्रमाण पण 2 महिने 3 महिन्यात लगेच होत आहेत. कारण तेवढा पेशन्सच नाही आहे. पेशन्स ह्याच्यामुळे नाही आहे की दुसऱ्याला समजण्याआधी मी मला ओळखलं आहे का, माझे ध्येय काय आहेत, माझ्या प्रायोरिटीज काय आहेत, मला काय आवडतं, मला काही नाही आवडत आहे, माझ्या बाउंड्रीज काय आहेत आणि त्या मी समोरच्याकडे मांडल्या आहेत का. हां, येस, संसार म्हटल्यावर कुठेतरी ॲडजस्टमेंट करावीच लागते चांगल्यासाठी. पण तू स्वतःला ओळखलं आहेस का की जिथे तू लग्नासारखा मोठा डिसिजन घेतला आहे, इट्स अ बिग डिसिजन. कारण दोघांचंही संपूर्ण आयुष्य एकमेकांवर निर्भर आहे आणि लग्नाचा डिसिजन हा एक खूप मोठा डिसिजन आहे. तिथे एक तर तुमचं आयुष्य बनतं किंवा उद्ध्वस्त होतं. बरोबर. आणि ज्याचं झालंय त्याला ह्याचा इम्पॉर्टन्स जास्त कळतो की काय नाही करायला पाहिजे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही कम्युनिकेट करा, गोष्टी शेअर करा, रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घ्या. एकमेकांना जर कुठे नाही झालं तर बाउंड्रीज सेट करा. आणि एवढं सगळं होऊन पण जर नसेल जमत तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण घेऊ शकतात. आजकाल बरेच रिलेशनशिप कोच अवेलेबल आहेत. पण जर तुम्ही स्वतःनेच जर एकमेकांना समजून घेण्याची सवय लावली तर त्याला तुम्हाला समजून घेण्याचा प्रश्न येणारच नाही रिलेशनशिप कोचला. बरोबर. तर हे बरेच फॅक्टर्स आहेत रिलेशनशिपमध्ये की नाही नंतर जमत आणि त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण फार वाढलेत. आणि ह्याच्यामध्ये मी कोणत्याही एका पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा जेंडरला दोष नाही देणार, कारण प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि आपल्या आयुष्यात जे काही होत असतं चांगलं वाईट त्याचे बऱ्या प्रमाणात रिस्पॉन्सिबल आपणच असतो. कुठेतरी आपणच तो डिसिजन घेतला असतो, कुठेतरी आपणच ती दुसऱ्याला पॉवर दिलेली असते आणि कुठेतरी आपणच त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात किंवा त्याला दुजोरा दिलेला असतो. त्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, पाठीमागे नका राहू. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, सोल्युशन ओरिएंटेड व्हा, मार्ग नक्की मिळतो आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. फक्त कारणं वेगवेगळी असतात. काही गोष्टी सॉल्व करायला पैशांची गरज लागते, काही गोष्टी सॉल्व करायला माणसांची गरज लागते आणि काही गोष्टी सॉल्व करायला आपल्या इमोशनल हेल्थची गरज लागते. खरं. त्यावेळी तुम्ही त्या गोष्टींची हेल्प घ्या आणि तुम्हाला बघा नक्की ह्याच्यातून तुम्ही मार्ग काढाल. कारण घटस्फोट, सेपरेशन हे खरंच सोल्युशन नाही आहे. कारण आपली लग्नसंस्था ही म्हणजे फार प्रचलित आहे की इतकी स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड ह्याने तयार होतात. फॅमिली आपण क्रिएट करतो.
तर फक्त तुमच्या करिअरसाठी, तुमच्या विचारांमुळे जर तुम्ही त्याच्यातून बॅक ऑफ घेत असाल तर मला असं वाटतं की विचार करण्याची वेळ आली आता. हो ना. आपण आता बऱ्याच मुद्द्यांवरती बोललो, पण जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे, जो की आपण आपले मानसिक आरोग्य कसे जोपासू शकतो. मी परत तेच सांगेन की तुमचं शरीर हे एक झाड आहे, तर जी मुळं आहेत ते म्हणजे तुमचं मन. तर त्याला चांगलं खत पाणी, त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळणं फार गरजेचं आहे. तर मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुमचे विचार, तुमची बोलण्याची पद्धत, प्लस तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग कसं आहे, तुम्ही कोणत्या लोकांमध्ये वावरता आहात, तुम्ही काय खाता आहात, तुम्ही काय सोशल मीडियावर पाहता आहात, ते फार गरजेचं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वतःला किती ओळखता आहात, स्वतःसोबत ॲटलिस्ट 5 मिनटं तरी दिवसाचे स्पेंड करा. तुमचे विचार ॲनलाईज करा. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, कसं करायचं आहे, एकदा काय करायचं हे जेव्हा ठरेल ना तेव्हा कसं करायचं हे मार्ग आपोआप समजतो. त्याच्यामध्ये तुमची जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये स्ट्रिक्टनेस आणा. सकस आहार, चांगला व्यायाम, तुमच्या मनाला पण सकस आहार आणि त्याला पण चांगला व्यायाम द्या. चांगला व्यायाम म्हणजे स्किल्स जोपासणं, हॉबीज जोपासणं. सकस आहार म्हणजे चांगले थॉट्स वाचणं किंवा चांगली पुस्तकं वाचणं, चांगल्या गोष्टी बघणं, चांगल्या मूव्हीज बघणं. आणि त्याला पण एक चालना द्या की कधी कधी असं होतं की आपण काहीच नाही करत आणि शांत बसलेलो असतो. त्याच्यापेक्षा काहीतरी सतत स्वतःला कोणत्या तरी एका ध्येयाच्या पाठीमागे जुंपून ठेवा. मी तर म्हणेन की ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल. आणि एकदा मेंदूला चालना मिळाली ना की आपोआप नवीन नवीन गोष्टी शिकता येतील तुम्हाला. आणि शक्य तेवढं प्रत्येक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिका. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस, प्रत्येक परिस्थिती एक्सेप्ट करायला शिका. त्याने बघा नक्कीच तुम्ही इंटरनली, मेंटली, इमोशनली स्ट्रॉंग नक्कीच व्हाल. आणि ह्याच्यातलं तुम्हाला काहीही जमत नसेल तरी अगेन आपण आस्तिक नास्तिक हा विषय घेतलेलाच, पण तरीही मी म्हणेन की तुमच्या आराध्य देवतेचा मंत्रजाप करा. हे जर तुम्हाला काहीच जमत नसेल करायला, तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुमच्याकडे फायनान्सची स्थिती नसेल किंवा तुम्हाला शारीरिकरित्या नसेल होत, कारण बऱ्याचदा असं होतं ना की फॉर एक्झाम्पल की एखाद्या मुलीची किंवा एखाद्या कपल्सची डिवोर्स केस चालू आहे आणि ते पूर्णतः डिस्ट्रॉय झालेले आहेत. त्यांना आपण कसं सांगणार, अरे मानसिक संतुलन व्यवस्थित ठेव. त्यांना कसं सांगणार, थिंक पॉझिटिव्ह. त्यांच्यासाठी फक्त एवढंच आहे की प्रयत्न करत राहा, एक दिवस नक्की तुमचा येईल. कारण प्रयत्नांती परमेश्वर. हार मानू नका, नेवर गिव्ह अप. कारण जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं. कारण तुम्ही तुमच्यासाठी तिथे असता. जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी असताना तेच तुमच्या मानसिक आरोग्याला एक औषध असतं की हां मी आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे नेहमी सोल्युशन ओरिएंटेड राहा आणि रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिका. अगेन सकस अन्न, तुमची एक्सरसाइज, ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आणि मानसिक आरोग्य हे एका दिवसात अचीव करता नाही येणार. मी अगेन म्हणेन कन्सिस्टन्सी ही असलीच पाहिजे. त्यावर तुम्हाला सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. मन परत कुठेतरी जाऊन बसेल किंवा कुठेतरी दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करेल, त्याला तुम्हाला पुन्हा त्याच जागेवर आणावं लागेल. तेव्हा तुम्हाला ती एक सवय लागेल की मी मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माणसासारखं कसं विचार करू किंवा कशा मी त्या स्टेप्स घेऊ. होप सो की आज आपण जे काही बोललो आहोत ते लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मला जो इमोशनल हेल्थ, मेंटल हेल्थ किंवा आपली इंटेलेक्च्युअल हेल्थचा जो मेसेज द्यायचा आहे की ती किती इम्पॉर्टंट आहे. कारण एक दिवस असा आलेला की ह्या सगळ्याकडून हार मानून मी बसलेले आणि तेव्हा मला कळलेलं की मला इथून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. कारण हे तर चालतं आहे, धडधाकट आहे, पण मी इथून स्ट्रॉंग नाही आहे. आणि जेव्हा मी इथून स्ट्रॉंग झाले ना तेव्हा आपोआप वाटा फुटत गेल्या, मार्ग मिळत गेले, मदत मिळत गेली. आणि त्याच्यावरून मी आज इतकं मोठं साम्राज्य उभं करू शकले. तर तुम्ही मानसिकरित्या सक्षम असणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. खूपच छान.
आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल कसा राखावा, आपले मानसिक स्वास्थ्य आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याचे गांभीर्य आम्हाला सोप्या भाषेत समजून सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात त्याच्यासाठी तुमचे खरं तर थँक्यू. आणि तुम्ही खूप छान हे जे काही तुमचं हे ध्येय आहे की एक विचार घेऊन समाजासमोर जायचं आहे, हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद.